नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा। काल जो व्हिडिओ टाकला होता तर 11 स्वामींचे गुरुवार, तर त्याचं व्रत कसं करावं याचा व्हिडिओ मी टाकला होता माझ्या चॅनलवर। आणि मग आता तो व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये पण की पूजा मांडणीचा आणि अजून काही नियम जे आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत आणि पूजा मांडणी कशी करायची, तर तो व्हिडिओ मी उद्याच पाठवेल। तर मग त्याच्या संदर्भातच हा व्हिडिओ आहे। तर स्वामींचे 11 गुरुवार कसे करायचे, कधी करायचे, कोणी करायचे, हे सगळी डिटेलची माहिती आहे तर ती कालच्या व्हिडिओमध्ये आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडतील की ताई आमच्या पौर्णिमा असतात, एकादशी असते, मग त्या दिवशी जर गुरुवार आला तर मग हा जो गुरुवार आहे तर तो गृहीत धरायचा का? तर नाही, तुम्हाला दोनपैकी एकच व्रत करायचंय। आणि ते व्रत कोणतं करायचंय, मग तुम्हाला जर गुरुवारच्या दिवशी एकादशी आली किंवा पौर्णिमा आली तर तुम्हाला तुमचं जे रेग्युलर म्हणजे रोजची म्हणजे नियमित सेवा जी आहे ना, नियमित व्रत जे आहे ना, तर तेच तुम्हाला करायचंय। आणि ह्या व्रताचा फक्त तुम्हाला पूजा वगैरे करू शकता तुम्ही, पण हा गुरुवार तुम्हाला गृहीत धरता येणार नाही। तुम्हाला जी पौर्णिमा करायची ती पौर्णिमा करू शकता, एकादशी करू शकता, फक्त 11 गुरुवारमध्ये तो गुरुवार जो आहे तर तो गृहीत धरता येणार नाही। आणि याला उद्यापनाच्या दिवशी पण जर त्या दिवशी उद्यापन आलं तुम्हाला तर पुढच्या गुरुवारी उद्यापन करा। 11व्या गुरुवारी जर पौर्णिमा आली, एकादशी आली तर त्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू नका, पुढच्या गुरुवारी करायचं ते उद्यापन। आणि अमावस्याच्या दिवशी जर उद्यापन आलं, अमावस्याच्या दिवशी जर गुरुवारचं व्रत आलं तर हरकत नाही। तुम्हाला अमावस्याच्या दिवशी जरी हे उद्यापन आलं तरी तुम्हाला करायला काहीच अडचण नाहीये। अमावस्या शुभच मानली जाते, त्याच्यामुळे अमावस्याच्या दिवशी जर तुम्हाला उद्यापन आलं तर करायला काही हरकत नाहीये। आणि आता हे झाले व्रत, जर अमावस्या पौर्णिमा एकादशी आली तर तो उपवास धरायचा की नाही हे सगळं मी तुम्हाला सांगितलंय, हा डाऊट क्लिअर केलाय मी तुमचा। आता उद्यापन कसं करायचं, उद्यापन तुम्हाला शेवटच्या गुरुवारी 9 मुलं जेवायला बोलवायचे आहेत। नाहीच मिळाले, 1 मिळाला, 5 मिळाले तरी चालणार। त्या दिवशी तुम्हाला पूर्णाचा स्वयंपाक करायचा आहे, गोडाधोडाचा नैवेद्य करायचा आहे, स्वामींच्या आवडीचे जे पण काही पदार्थ त्याच्यापैकी तुम्हाला जर म्हणजे करावंच वाटलं तर तुम्ही करू इच्छिता। आणि पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे। 5, 9 मुलं जर मिळाले तर ते तुम्हाला जेवायला घालायचे आहेत। आणि तेही नाही मिळालं, 1 मुलगाही नाही मिळाला, 5 मुलंही नाही मिळाले, 9 मुलं मिळाले नाही तरी घाबरून जायचं नाही। तर तुम्हाला कोरडा शिदा बाजूला ठेवायचा आहे, म्हणजे तुमची जी पण काही पूजा होईल उद्यापनाची, तुमचा उपवास सुटल्यानंतर तो शिदा बाजूला ठेवायचा आहे पूजेजवळ। आणि त्याच्यावर तुळशी पान ठेवायचंय। 11, 21, 51, 101 दक्षिणा ठेवून तुम्हाला एखाद्या मंदिरात ठेवायचंय। नाही तर तुमच्या आजूबाजूला एखादा गरजू व्यक्ती असेल तर त्याला तुम्ही देऊ शकता। किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुमच्या आजूबाजूला ब्राह्मण असेल तर हा शिदा तुम्हाला ब्राह्मणाला द्यायचा आहे। आणि नसलाच ब्राह्मण तर मग तुम्ही गरजू व्यक्तीला देऊ शकता, मंदिरात देऊ शकता। तर हे तुम्हाला करायचंय जर तुमच्याकडून म्हणजे 5 मुलं 9 मुलं मिळाले नाही तर। अन्नदान करणं गरजेचं आहे, त्या दिवशी तुम्ही तुमच्या इच्छेने अन्नदान करू शकता। हे सगळं झालं, आता उद्यापन कसं करायचं सगळं जे पण काही प्रश्न आहेत, कारण की बऱ्याच महिलांना बरेच प्रश्न पडतात, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ परत केलेला आहे। त्याच्यात फक्त व्रत कसं करायचं, काय करायचं ते सांगितलं आणि ह्या व्रतात सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी सांगितलेले आहेत। तर आता पूजा कशी मांडायची, 11 गुरुवारचे व्रत जे आहे आपलं, तर त्याची पूजा कशी मांडायची, तर ते काय सेवा आहे तर ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलंच आहे। तर चला पूजा कशी मांडायची ते बघू आपण। मी ना आता गणपतीची स्थापना आपल्याला पूजेच्या वेळेस करायची, मग त्याच्यामुळे मी आधी गणपतीची स्थापना करून घेते। गणपतीची स्थापना करण्याच्या आधी तुम्हाला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे। दुधाने अभिषेक करा, तुम्ही चांगल्या शुद्ध पाण्याने अभिषेक करू शकता आणि मग मी अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना ही चौरंगावर करणार आहे। आता गणपती बाप्पाची अभिषेक करताना आपण ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। मी आता अभिषेक करून घेतलेला आहे। अभिषेक तुम्ही साध्या पद्धतीने केला
तरी चालणार आहे. आता इथे मी गणपतीची स्थापना करून घेतलेली आहे. हे मी पूजा कशी मांडायची काय ते सांगतेच. आता नंतर गणपतीची स्थापना करून घेतली, त्याच्यानंतर मला स्वामींची स्थापना करायची आहे. तर मग मी स्वामींच्या मूर्तीवर सुद्धा दुधाने अभिषेक करून घेते. आणि आपण अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. दुधाने केला मी, नंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करून घेतला स्वामींच्या छान मूर्तीवर आणि मंत्र जप चालूच ठेवायचा आहे आपला. तरी इथे अभिषेक झाल्यानंतर स्वामींना छान कोरड्या वस्त्राने जी मूर्ती आहे तर ती कोरडी करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर चौरंगावर मूर्तीची स्थापना करायची आहे. आणि हे जे अभिषेकाचं पाणी आहे ना तर ते तुम्हाला झाडांना द्यायचं आहे. मी पाठ मांडायच्या आधी जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे तर तिथे स्वच्छ जागा करून घ्यायची, कपड्याने स्वच्छ क्लीन करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर जमिनीवर स्वस्तिक काढायचंय आणि त्याच्यानंतरच आपल्याला चौरंग पाठ ठेवायचा आहे. मी पाठ घेतलेला आहे, त्याच्यावर लाल वस्त्र ठेवलंय. तुम्ही पिवळं वस्त्र असेल तर पिवळं वस्त्र ठेवलं तरी चालणार आहे. त्याच्यानंतर मी गणपतीची स्थापना करून घेतली. गणपतीची स्थापना करण्याच्या आधी तुम्ही बघितलं मी अभिषेक करून घेतलाय. त्याच्यानंतर स्वामींची स्थापना करून घेतली आहे. स्वामींच्या सुद्धा मूर्तीवर मी अभिषेक करून घेतलेला आहे. आणि सगळ्यात आधी आपण जी पण काही पूजा करतो तर ती सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण की दिवाच्या साक्षीनेच आपली पूजा जी आहे तर ती आपण सुरुवात करत असतो. दिवा लावून घेतलाय, तेलाचा लावलाय मी. एकीकडे निरांजन पण लावून घेते. गणपतीची पण पूजा मी करून घेतलेली आहे आणि स्वामींची पण पूजा झालेली आहे. इकडे स्वामींची तुमच्याकडे जर स्वामींचा फोटो असेल तर तुम्ही इथे फोटो ठेवू शकता. तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर तुम्ही चौरंगावर स्वामींची मूर्ती ठेवू शकता. मूर्ती असेल तरी चालेल. फोटो जर असेल तुम्हाला तर अभिषेक न करता तुम्ही फोटो स्वच्छ पाण्याने पुसायचा आहे आणि त्याला अष्टगंध काय तुम्हाला वाटेल तर ते लावायचंय. अष्टगंधच आपण लावतो स्वामींना. तर मग फोटोला तुम्हाला अभिषेक नाही करायचंय, फक्त स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचंय. इथे स्वामींची स्थापना झाली, गणपतीची पण स्थापना झाली. स्वामींना नैवेद्य म्हणून मी साखर ठेवलेली आहे, एक फळ ठेवलेलं आहे आणि स्वामींच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला मी स्वामींसाठी एक लोटी फुलपात्र मध्ये पाणी ठेवलेलं आहे. त्याच्या बाजूला घंटा ठेवलेला आहे आणि आपल्याला ज्या माळेचा मंत्रजप स्वामींचं नामस्मरण करायचंय तर ती माळ सुद्धा मी इथे पूजेसाठी ठेवलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रभावशाली आपल्याला ज्याचं पण पठण करायचंय तर तो ग्रंथ सुद्धा मी इथे ठेवलेला आहे आणि त्या ग्रंथाची सुद्धा मी पूजा करून घेतलेली आहे. आणि दिवा वगैरे प्रज्वलित करून घेतलेला आहे, छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे. आणि आता तुम्हाला एवढी पूजा मांडणी करून झाल्यानंतर मगच तुम्हाला स्वामींचं जे पण काही श्री स्वामी चरित्र सारामृत आहे तर ते पठण करायचंय. त्याच्या आधी काय पठण करायचंय हे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने ही पूजा मांडणी आहे. तर त्याच्यात काहीच अवघड नाहीये, एकदम सोप्या पद्धतीने सगळ्या वस्तू आपल्या घरामध्ये राहतात, कुठलाही खर्च होत नाही. त्याच्यामुळे इतकी सोपी पद्धत आहे. पूजा मांडणी सोपी पद्धत आहे, पूजा करण्याची पण सोपी पद्धत आहे. आणि या व्रताचं इतकं फळ आहे. तुम्ही इच्छित मनातील इच्छा जर तुम्ही या व्रतासमोर आपली इच्छा जी आहे तर ती सांगितली तर स्वामी महाराज आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतात. तुम्ही 3 गुरुवार करू शकता, 11 गुरुवार करू शकता आणि 21 गुरुवार सुद्धा तुम्ही करू शकता. या व्रतात हे व्रत जे आहे तर ते खूप प्रभावशाली आणि खूप छान व्रत आहे. तर तुम्ही करावं हीच कळकळीची विनंती आहे. कारण की बऱ्याच आपल्या जीवनामध्ये आपल्याला समस्या असतात. त्याच्यामुळे तुम्ही हे व्रत नक्की. तर पूजा मांडणी मी तुम्हाला दाखवून दिलेली आहे. नक्कीच तुम्ही हे व्रत करून बघा. ही माझी खरंच तुम्हाला कळकळीची विनंती आहे. प्रत्येकाच्या म्हणजे ज्या इच्छा आहे ना तर त्या नक्कीच पूर्ण होतील या व्रताने. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.